धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरणा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन हरे करुणा संतान सरे चरणा सरे चरणा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांशिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गुरुं विठ्ठलानंदं परात्परं जगत्प्रभुं त्रैलोक्यव्यापकं देवं शुद्धमत्यन्तनिर्मलं महानामधारक संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय परमात्मा श्री विठ्ठल समचरणी आणि समस्त संत चरण कमळी माथा टेकून नमन करतात. वैकुंठवासी संतवर्य महान वारकरी संत माधव बाबा किंवा मामा मुळवणकर संसारिकाला आडनावावरून ओळखलं जातं आणि संत महात्म्याला गावावरून ओळखलं जातं. त्यांचाच पुण्यस्मरण आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा डायरीचा पहिला दिवस, कीर्तनकारांच्या डायरीचा पहिला दिवस. दिले कोणी कीर्तन तर डायऱ्या भरतील यंदा. मागच्या सगळ्या भरल्या होत्या आम्ही मे महिन्यापर्यंत. 22 मार्च पासून पुढे काहीच चाललं नाही. माणसाच्या हातात काही नसतं. लिहिलेलं सुद्धा आपल्याला, स्वतः लिहिलेलं सुद्धा आपल्याला ते करून दाखवता आलं नाही. कर्तुम शक्ती आहे फक्त मानवाची. अशा महान संताच्या पुण्यतिथीला अगदी पत्रिका नसताना, दरवर्षी आमंत्रण नसताना सुद्धा या 20-25 वर्षात पाहिलेले चेहरे तेच दरवर्षी येतात.
काही जात राहिले. आमचे नाना यायचे तुमच्यासोबत, आता तुम्ही एकटे येता. फुलाचा हार वगैरे घेऊन येत असत. मामांची सेवाधारी होते ते. मामा म्हणजे अग्निनारायण. मामा असतानाच विस्तव निघत होता मुळवणला आणि तीच परंपरा चालू राहिली. आमचा चुलीतला संध्याकाळचा सकाळी उदबत्ती पेटवायला राहत नाही. म्हणून ही ताकद आहे मामांची, ती शक्ती आहे. महाराज की वेगळी आणि संतत्व वेगळं. महाराज म्हटलं की त्याच्या विद्वत्तेच्या, त्याच्या पॉकेटच्या फिशच्या चर्चा असतात जगात. संत म्हटलं की त्यांच्या साधनेच्या, उपासनेच्या, भजनाच्या, तपस्येच्या चर्चा असतात जगामध्ये. कशात मोडता ज्याचं त्यांनी ठरवायचं. थोडंसं बंद करून ठेवा सगळ्यांनी. फ्लाईट मोडवर ठेवा किंवा म्यूट करा, स्विच ऑफ करा, सायलेंट ठेवा मोबाईल. सगळ्यांचे मॅसेज वगैरे येत राहतात. याच्यातलं काहीच जमत नसेल तर मोबाईल वापरू नका उद्यापासून. तंत्र आहे ना ते, टेक्निक. जमत नसेल तर मग ते. आज काल्याचा प्रसंग आहे, पुण्यतिथी, आणि त्यात काला असतो. एक तासभर आपल्याला सेवा करायची. सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे आणि मामांची ही सेवा माझ्याकडे आहे. कोरोनामध्ये आपण वाचून जगून राहिलो, सगळ्यांच्या भेटी पुन्हा झालेल्या आहेत. कंठी धरिला कंठ, इथं कंठ आहे, तिथं कृष्ण नाम मनी धारण करायचा. कंठी धरिला कृष्णमणी. कृष्णमणी हा शब्द कृष्ण नाममणी या अर्थाने मध्यम पदलोपी समास आहे. व्याकरणातले अलंकार, समास, छंद, वृत्त यापैकी हा समास आहे, मध्यम पदलोपी. कृष्ण नाममणी कंठात धारण केला. त्याचा परिणाम अवघाजनी प्रकाश. सगळ्या जगात प्रकाश. प्रकाश म्हणजे तेज. खरं तर भौतिक प्रकाश वेगळा, आध्यात्मिक प्रकाश वेगळा. आपल्या आत एक प्रकाश आहे, त्या प्रकाशाबद्दल बोलतात तुकोबाराय. आतला प्रगट झाला की जगात दिसतो, तो डोळ्यातून बाहेर येतो. तिथपर्यंत जायचंय गुरुमार्गामुळं. आपल्याला सद्गुरु कृपेतून जायचं असतं तिथपर्यंत. बोलून चालत नाही, पाठ करून चालत नाही, कोणाचे टिपणं घेऊन ऐकून सांगून चालत नाही. स्वतः शिजून वाढलं पाहिजे. उगाच 7 घरं भीक मागून आणून वाढून काय उपयोग आहे. हो, तुकडे मागून पंगत घालायचे नाही. कमवून कष्टाचं आपण शिजवून वाढायचं आग्रहानं. तो अनुभव आहे संतांचा. कोणाचे टाकडे तुकडे जोडून, कोणाचे टिपणं घेऊन नाही. सखा कृपावंत वाचा त्याची. भगवान परमात्म्याच्या कृपेने बोलतो म्हणतात. सांभाळा थोडंसं, तिकडं खेळ चाललाय. घेऊन जा बाई, थोडं दूर घेऊन जा. हां, असं आहे. लाड काय जरा जास्त. मग आमच्या व्यंकटरावने सांगितलं होतं, लेकर सांभाळा. आम्ही पुन्हा त्यात सांगितलं, आपले आपले सांभाळा. ते सोनपेठ तालुक्यात गेलो होतो मी कीर्तनाला. एक जण समोरच बसला होता आणि ते नातू घेऊन बसलं होतं. आणि ती पाय लांब करू लागलं, ते आज्याला गालगोच्या घेऊ लागलं, तिथं झोपू लागलं. मी म्हणलं आमच्याकडे बाया लेकर सांभाळतात, इकडे गडी सांभाळतात वाटतं असं म्हणलं. एकाच मिनिटात उठलं, घरी सोडून आलं जाऊन. वाकड्या बोटाशिवाय राहिलेलं लोणी निघत नसतंय. लक्षात घ्या. जे नो काम ते नो करो छे मारवाडी म्हणवाय. ज्याचं काम त्यानं करायचं, काम विभागून दिलेलं असतं. हा, लेकरू समजावायला पुरुषाला येतं का स्त्रीला? आईला. मातृहृदय लागतं लेकरू समजायचे. त्याची खळ, त्याचा हट्ट, त्याचं मागणं तिला कळतं. नुसत्या रडण्यात कळतं तिला. असं अशा बोलण्यानं थोडं आगाव महाराज आहे. सतळाचं लेच कडक बघ असं. काय तोंड चोपडं सांगायला तुमची का उचल घेतली का? तुम्हाला तोंड चोपडं गुळचट सांगून झालं काय? नामा म्हणे तू का म्हणे सांगत राहायचं. समाज काही ऐकायला लागला, काही गोष्टी विनोद, काही बरं वाटायला लागलेलं आहे. आम्हाला येत नाही ते सांगता.
लबाड सांगून जायचं नाही, खोटं सांगून जायचं नाही, स्वतःचं मोठेपण वाढवण्यासाठी काही सांगायचं नाही. जे घडलंच नाही ते कसं सांगायचं. आणि मग प्रकाशामध्ये काल्याचं वाटप आहे. ऐका, भक्ती प्रकाश लागतो. उजेडात सुद्धा माणूस कळत नाही वाईट आहे का चांगला आहे, व्यभिचारी आहे का पुण्यवंत आहे, स्वच्छ निर्मळ आहे का पवित्र आहे, कळत नाही. कसं कळतं हे माणूस व्यभिचारी आहे आणि हा माणूस संत आहे सज्जन? कसं कळते? कपाळावर गोंदले का कोणाच्या? जन्मतात शिक्का आहे का वरी असे चांगलं आणि वाईट आहे? कसं कळत? भक्तीच्या प्रकाशात शोधायचं त्याला. निका माणूस लागतो. काला वाट एकमेकातलं आदान प्रदान आहे, देवाण घेवाण आहे. पशुपक्षी प्राणी स्वतःच्या पोटाला खातात, ते कोणाला देत नाहीत, उलट दुसऱ्याचं हेच खाऊन खातात. पण साधू संत एकमेकाला देतात. हे देवाण घेवाण आहे. काला प्रसंग म्हणजे काला वाटू वाटप आहे. पुरून ठेवायचं नाही, बँका भरायच्या नाहीत, वाटप करा. वाटप करा, देत राहा. एक बी पेरलं तर कणीस येतं. कसले कणस पडणार आहेत आता? कसल्या ज्वारी आहेत यावर्षी? बघा, ज्वारीचा साल आहे आणि शेतकरी शेंड्यावर शहाणा होते म्हणा. आत्ता वाटायला ज्यांनी पेरले नाहीत त्यांना ज्वारीच घातली असती तर बरं झालं असतं. पुढच्या वर्षी पेर आता. जुने म्हणूयात देवा. निका वैष्णव लागतो. निक्का शब्द घातलेला. निक्क थोडंच असावं पण निक्क असावं. थोडे परी निरे आविटतेची घ्यावे खरे. थोडंच असावं पण ते निका असावं. असं आहे. निका वागणूक निकी परमार्थ निका असावा माणसाच्या जीवनातला. लबाडाची बाजू कधीच घ्यायची नाही. गप्प बसायचं किंवा तिथून उठून जायचं, निघून जायचं. पण त्या पापा देती अनुमोदन, अनुमोदन द्यायचं नाही. निकेपणाला महत्व आहे. म्हणून त्रास झाला संत महात्म्यांना. असू देत. का राहायची वेळ आली इथं आम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये? का राहिले इथंच? का निवडलं हे गाव? कारण असतात त्याच्या पाठीमागे व्यवहारातले अनेक. लक्षात घ्या. आत्ता महत्व वाटतंय, आत्ता त्यांचे अनुभव येतात. त्यांनी खस्ता खाल्लेल्या, आंबाड्याच्या दोऱ्या वळून टाळाला बांधलेल्या. तुम्हाला रेडीमेड नायलं नाही, रेडीमेड मनी येतं. त्यावेळेला बनवायचे, पंचाळ सुताराकडून बनवून घ्यायचे मनी, काताव लागायचे. इतक्या कष्टाचं होतं, इतकं सोपं नव्हतं ते. स्वतःसाठी आयश आरामात जगले असा कोणता दिवस मामाचा दाखवून द्या. जे जिवंत आहेत मामाच्या काळातले लोक, त्यांनी सांगा मला. फार भारी कपडे घातले, लय चमचमीत लागत होतं, असा दाखवा एखादा दिवस त्यांच्या जीवनातला. साधी राणी होती, उच्च विचार होते त्यांचे, डामडौल. आता नुसते कपडेच भारी आहेत. टीव्हीवर बघा तुम्ही, कथा कशा चालू आहेत उत्तर भारतातल्या. कथा सांगणार बाई आहे का गडी येते कळत नाही. इतके वर्कचे कपडे, का ते मेकअप, श्रृंगार, असं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. डामडौल जास्त. दुकान बारकं, मालच नाही, दिमाग जास्त. असं आहे. साधू संतांचं तसं नाही. जे जया पाहिजे ते आहे रे. वैष्णव निका. काला फक्त वैष्णव मार्गात आहे, दुसऱ्या मार्गात नाही. राम भक्तीत काला नाही. लक्षात घ्या. फक्त कृष्ण अवतारात वैष्णव मार्गातच काल आहे वारकरी संप्रदायामध्ये. असू द्या, असू द्या, चालते. बोलू नका कोणी. आता वातावरण बदलते, थोडंसं थोडंसं विक्षेप होत असतो तसा. मग ब्रह्मदेवाला काला मिळावा वाटला, पण ब्रह्मदेव वैष्णव नाही. ब्रह्मदेवाला तुळशीची माळ नव्हती. ब्रह्मदेव जानवं होतं, संजाब शेंडी होती. ब्रह्मदेवाला माळ नव्हती तुळशीची. असं आहे. पण ब्रह्मदेव वैष्णव नाही. ब्रह्मदेव ब्राह्मण आहे, सर्वश्रेष्ठ ब्राह्मण आहे. ब्रह्मेशान परोते वाढण्याची नाही जीवा, ते ज्ञानोबराय सांगतात. ब्राह्मणातला सर्वश्रेष्ठ, जगातला सर्वात मोठा जीवात्मा कोण? ब्रह्मदेव. त्याला यज्ञोपवीत आहे, जानव आहे त्याच्या गळ्यामध्ये. पण त्याच्या कपाळाला गोपीचंदन नाही, बुक्का नाही त्याला, त्याला तुळशी माळ नाही. लक्षात असू दे. म्हणून तो वैष्णव नाही, म्हणून त्याला अधिकार नाही काल्याचा. देव नाव असलं म्हणजे काय होतं? ब्रह्मदेव नावाला देव जोडलं म्हणजे काला. अरे ब्रह्मदेवाला काला देणारा सुद्धा देवच आहे की तिथं वळवंटात. बापाला माहीतच असते आपले पोरं कसे आहेत, कुण्या गुणाचे आहेत, कुण्या वानाचे आहेत. जगाला माहीत नसलं तरी बापाला माहीत असते आपलं पोरग कसं आहे.
काला काला द्यायला सांगणारा बाप होता तिथं आणि ब्रह्मदेव पोरगा आहे. आपला जन्म आईच्या उदरात झाला. कोणाच्या पोटातून जन्मलो आपण? माईच्या पोटातून जन्मलो आपण. सगळे माईच्या पोटचे आहेत, फक्त ब्रह्मदेव बापाच्या पोटचा एकच. ब्रह्मदेव नाभी कमळात जन्माला, आपण माईच्या पोटची आहोत. माईच्या पोटातून जन्म आहे आपला, बरोबर आहे. आणि ब्रह्मदेवाचा अर्धवट, अर्ध्याला पाया पडू द्यायचा, अर्ध्याला नाही. ओळखीचं दिसलं की का बसायचं, इकडे इकडे जाऊन यायचं, असं का? बर. ब्रह्मदेवाला काला दिला नाही का? ब्रह्मदेव वैष्णव नाही, बाकी सगळं चांगलं आहे. वासना एक आवरत नाही ब्रह्मदेवाला, आणि वैष्णव नाही ब्रह्मदेव, म्हणून निक्केपणा नाही. स्वकन्याभिलाष निर्माण झाला. वेदाचा अधिकारी असून वेद कळत नाही. ब्रह्मा डोळस आहे, आंधळय नाही ते. ब्रह्मा डोळसा ते वेदार्थ ना कळे. अकळतही नाही, कळतही नाही त्याला. वेदार्थाचा गोवा अडकून पडला तो कन्या. आणि बरं झालं नाथबाबा सांगतात म्हणून. दुसऱ्या समाजातल्या संतांनी सांगितलं असतं तर मग लगेच बघा आमच्या ब्रह्मदेवाला नाव ठेवलं असं. नाथबाबा सांगतात. पैठणचे ब्राह्मण सांगतात ब्रह्मदेवाला मुलीची वासना निर्माण झाली, स्वकन्याभिलाष निर्माण झाला. कन्या अभिलाष. वेदे नाही ऐसे सांगितले, वेदात असं सांगितलं नाही म्हणून ब्रह्मदेवाला काला मिळाला नाही. असल ब्रह्मदेव, असल तुझा सत्य लोक, काय देणं घेणं वारकऱ्याला, काय संबंध आहे वैष्णवाला? तुझा वाडा बंगला श्रीमंती पैसेवाला आहे, दिसायला देखणा, कपडे भारी, मर्सिडीज गाडी आहे तुझ्याकडे, फार मोठ्या भारी भारी गाड्या आहेत म्हणून का? नाही, चालतच नाही. हे नाही संतांच्या दरबारात, हे निकषच नाहीत. संतांच्या दरबारातले हे नियमच नाहीत. असं आहे. आणि उघड सांगायचं, उघड बोलायचं काम आहे माझ्याकडे. काही होत नसते. गुप्त शत्रू निर्माण होत असतात जास्त, झालेले बरे असतात. अलग लक्षात. आपला अभ्यास जास्त होत असतो त्यातून. तुका म्हणे नामा म्हणे आत्ताही सांगू देत नाही म्हणजे तुम्ही. तुमच्याकडे मालकी आहे का आम्ही काय बोलायचं, आम्ही काय सांगायचं? नामा म्हणे गाथा वाचत चला. तरुण मंडळीला विनंती आहे माझी, तुम्हाला खरे संत कळतील. तुम्हाला आणखीन संत कळूच दिले नाहीत समाजामध्ये. तुकोबारा आणखीन कळूच दिले नाहीत. आम्हाला जे वाटतं तेच आम्ही मांडत असतो. ते आमचे विचार त्याच्यामध्ये घालून. तुम्हारे खत में हमारा सलाम. पत्र तुमचं, नमस्कार त्याच्यात आमचा एक नमस्कार लिहा. तू टाक की पत्र स्वतःच एक, तू लिही ना. दुसऱ्याच्यात का? आईजीच्या जीवावर बाईजी उदार म्हटल्यासारखं. असं नाही चालत. स्पष्ट बोलतात संत महात्म्य. कोणाचा मुलाही जाणे का लाजिम नाहीत, कोणाच्या शिरमेंद आहेत का कोणाच्या? तू का म्हणे तुझी न लगे दसोडी, परी आहे आवडी दर्शनाची. तुझे 10 पैसे लागत नाही, तुझी दशी लागत नाही म्हणजे शिरमेंदेच नव्हते. शिरमेंद आहे त्याला गुळसट बोलावं लागतं, तोंड सोपडं बोलावं लागतं, गप्प राहावं लागतं, खाली मान घालावं लागते, उठून जावं लागते, निघून जावं लागतं, माती उकरीत बसते, खाली मग काड्या मुडीत बसते. कशामुळं? शिरमेंदेपणामुळे. मेंधेपणा येतो. त्यात नाही चालत नाही संत महात्म्याला. ते तत्वच नाही तसे संत महात्म्याचे. वारकरी तत्वज्ञान नाहीच मिळत तसं. म्हणून उत्तम लोकात राहणारे, सत्य लोकात राहणारे, त्यांना वाकुल्या दाखवल्या. ब्रह्मदेवाला वाकड लावायचं म्हणजे जोक आहे का? टुकटुक ब्रह्मदेवाला असं करायचं म्हणजे आपण काला खाताना कसं वाटलं असेल? भूक लागली आहे कडकडीत आणि लोक गुलाबजामुनचं जीव लागले त्यांनी ह्याला पंक्तीला येऊ देना गेलेत. कसं वाटेल त्यावेळेला? घुसूच देना कुणी कोण, शिरकावच नाही, जायला वाटच नाही. कसं वाटेल त्यावेळेला? कडकडून तर भूक लागली आहे, सोन्यासारखं अन्न आहे बाबा, मला उगं कुणी जीव तरी म्हणणं गेलेत. सगळे हे काय अधिकार नसलेले सुद्धा लंगुट्या घातलेले, फाटके तुटके कपडे, उघडे नागडे हे लेकरं गोपाळ गवळ्याचे, त्यांना काला आहे. आणि मी सत्य लोकातला ब्रह्मदेव असून मला काला नाही. कसं वाटलं असेल त्यावेळेला? घसटच्या माणसानं जर रामराम नाही घातला तर कसं वाटतंय? साधा रामराम नाही केला तर जाऊ द्या जेवणाचं, पाहुणचाराचा पुढचाच विषय. चुकचुकल्यासारखं वाटते. असं चुटका लागतात, चुटका दिवसभर. काय झालं सर, का बरं रामराम केलं नसेल असं वाटते, उगच झुरतंय मधल्यामध्ये. तसा ब्रह्मदेव का? निकेपणा नव्हता म्हणून. असं निकेपणा नसल्यावर झुरायची वेळ येते जीवनामध्ये. संतांचे सगळे विचार वाचा. कोणाच्या सांगावांगीवर नाही, हे ना म्हणून लागतं, ते ना म्हणून लागतं, ते ना असं म्हणलं, हे ना असं म्हणलं. तुझं काही म्हणणं आहे का ना? तुला बुद्धी दिली आहे ना. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी.
हा तुला दिलंय की भेजा बुद्धी डोकं दिलंय की तू विचार कर ना त्याच्यावरती. काहू का त्यानं म्हणलं हे न म्हणलं, हे म्हणले ते म्हणले, असं हे महाराज म्हणले ते महाराज म्हणले. आता प्रत्येक जण म्हणते आमचे महाराज असं म्हणते, अरे ज्ञानोबा आहे तुकोबा असं म्हणत सांगत चला. त्याच्यात फाटे निर्माण होत असतात. बरोबर आहे. नोट दिस पॉइंट. वाक्य लिहून घ्या. काय तुम्ही पुढच्या पिढीचे परमार्थिक आहेत. आमचं झालं आता किती 10 सरले, किती राहिलेत कोणाला माहिती, मामालाच माहिती. आता मामा सांगतील त्या दिवशी हां झाले आता निघा सताळा सोडा म्हणल्यावर जाऊ. बसा जनाबाई, बसा बसा. मग आता उदाहरण घडते काही सोनपेठ तालुक्यातलं शोध आहे ती. दुपारच्या वेळेतलं कीर्तन आहे. उत्तम लोका दाखव आदि ब्रह्मादी म्हणजे इंद्रचंद्र सहित म्हणा, जे जे व्यभिचारात अडकले त्यांच्या सहित. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. मी एकटा म्हणले का तुकोबर आहे, आम्ही म्हणतात. सर्व समावेशक आहेत वारकरी, सगळ्याला घेऊन चालतात. हा मेळा आहे. विनेकरी, टाळकरी, मृदंगवादक, श्रोते, कीर्तनकार, चोपदार, अन्नदाते, आर्थिक देणगीदार सगळे. मंडप घालणाऱ्याचं सुद्धा श्रेय आहे. ह्या झालरी लावणाऱ्याचं सुद्धा श्रेय आहे. सतरंजा टाकणाऱ्याचं सुद्धा श्रेय आहे. गाद्या ठेवणं, टाळाच्या पिशव्या ठेवणं, पाण्याची बाटली आणून ठेवणं. कीर्तन झाल्यावर पिणार आहे बरं का, नाहीतर म्हणत असतील मनातल्या मनात बाटली कसं काय ठेवली आहे, काय लयच मोठं मोठं बोलत होतं, बिघडलं का काय कोरोनात. काहीच नाही, काही बिघडलं. बरं झालं चिंतन करायला. सर्व माझा काळ तुझी. या किती मंडळ आहेत. आपण भूमंडळात राहतो. भूमंडळ ऐक, अंतरिक्ष मंडळ वातावरण म्हणतो आपण त्याला. हे आवरण आहेत असे अंतरिक्षातलं एक मंडळ. नक्षत्र मंडळ, हा चंद्रमंडळ, सूर्यमंडळ, गगनमंडळ. किती मंडळ झाले. आपण कुठल्या मंडळात. बाबळगाव कुण्या मंडळात आहे, पटी कुण्या मंडळात आहे. भूमंडळामध्ये. हा भूमंडळातल्यानी सत्यलोकातल्याला वाकडे दाखवायचं होय. ताकदवान कोण असेल, सत्यलोकातले ताकदवान. पण ताकद भक्तीची आहे. वैष्णव आहेत ना, वैष्णव मार्गातली फार मोठी ताकद आहे. 5 मार्ग आहेत परमार्थ करण्याचे. पहिला मार्ग गाणपत्य, गणपतीची उपासना. तुकोबाराय सांगतात गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ. पुन्हा सौर उपासना, सवित्र देवता गायत्री मंत्राचं पुरश्चरण चिंतन उपासना, तपस्या ब्राह्मण वर्गाला. सौर मार्ग, सूर्यदेवतेची उपासना, आर्यांची वगैरे सूर्यदेवतेची उपासना, अजून गायीची उपासना, निसर्गाची उपासना. त्यानंतर देवीची उपासना, शाक्तपंथी. तुकोबारायचे 14 भंग आहेत शाक्त मार्गावरचे. तुका हरिभक्ती करी शक्ती पाणी वाहे घरी. तुका हरिभक्ती करतात तुकोबाराय. शक्ती माझ्या घरी पाणी भरते म्हणजे. तिथून पुढचा मार्ग आहे शैव मार्ग, भगवान शंकराच्या उपासनेचा मार्ग. तो सुद्धा तंत्र मार्गात येतो. शिवागम, शैवशास्त्र वगैरे. आणि तिथून पुढचा मार्ग 5वा वैष्णव. कालची वारी संपली, काल काला झाला आळंदीतला. कोणाची वारी होती ती पाटील? वैष्णवाची, ज्ञानोबारायची वारी होती. ज्ञानोबाराय शैव आहेत. महादेव आदिनाथ उमा, आदिनाथ गुरु. ज्ञानोबाराय कुठल्या उपासनेतले आहेत? महादेवाच्या उपासनेतले ज्ञानोबाराय. पण हरिपाठात सांगतात विष्णुवीन जप. खरं तर त्यांनी महादेवाच्या अभिमानापोटी शिवावीन जप असं म्हणायला पाहिजे होतं. व्यर्थ त्याचे ज्ञान असं नाही म्हणले. विष्णुवीन जप, व्यर्थ त्याचे हा ही खुबी आहे असं आहे. उगा कोणाचा अभिनिवेश धारण करून उगा वाईटाचंच खरं म्हणायचं नाही. त्यानं ज्यांना आधी येईल तर भेटायला त्याचं खरं धरायचं का? वाईट असेल, चुकीचं असेल, नाही चालत नाही तसं. लक्षात घ्या. वैष्णव मार्ग आहे. आम्ही विष्णुदास तैसे न हो जाई वो तू माते न करी सायास. आम्ही विष्णुदास तैसे न हो. ज्ञानोबारायची वारी आहे. मोठ्या वैष्णवाची. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा.
ज्ञानदान घडे श्रेष्ठ कुंठमाता संत गेले आले हरिदासाचे भाट आले हरिदासाचे भाट आले हरिदासाचे का टाळ वाजवा चांगली घुसळण्या वाचून लोणी वितळतंय आणि म्हणण्या वाचून भजन वितळत असतं. तुका म्हणे येथे भजन प्रमाण म्हणलं तर हा असं आहे. आणि पाठ नसलेलं काही बी जोडून म्हणू नका उगा गुण 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 ना 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 काही असं चुकीचा शब्द म्हणायचा नाही. ज्ञानदेव वैष्णव महाराज व्यवहारात मोठ्या माणसाचा ऐकतो का लहान्याचा? आपण आज महाराष्ट्रात आपण सर्व एका मुलाचं ऐकून वागतो. 2 मुलंच होते. एक 5 वर्षानं मोठा होता परभणी जिल्ह्यातला शिंप्याचं लेकरू, नामा आणि ज्ञाना. लहान लहान लेकरं होते. हे 10 वर्षाचे, 11 वर्षाचे, 15 वर्षाचे, 16 वर्षाचे, 20 वर्षाचे, 80 90 वर्षाचे गोरोबा काकासारखे म्हातारे टाळाला उभे होते. गोरोबा काका सगळ्यात बुजुर्ग होते. लेकरांचं ऐकून चालले संप्रदायामध्ये. बालकांच्या विचारावर होता संप्रदाय. आता तर खूप सुविधा झाल्या. गणेश महाराज बरं का, पांडुरंग महाराज, अभ्यास तुम्हाला आता खूप जाता आळंदीला राहता आलं. सगळी शिकलेली तयारीची मुलं आहेत. मला कुठंच जाता आलं नाही. आमचं आपलं कुठं हानुरूम न म्हणल्यासारखं उभा टाकून बोलत राहायचं. काय मला बरेच जण विचारतात कुठं शिकलाव असं आहे. परभणी जिल्ह्यात तर ब्राह्मणाचाच महाराज आहे म्हणतात. बरं आहे की तुपातलं खायला मिळते, शुद्ध तुपातलं. हां आता कुठं तिथं ते तासब्या मांडीत बसा, सिद्ध करून दाखविण्यात रात्र जायची. आपलं बरं व्यवस्था होते. खूप श्रद्धाळू माणसं आहेत परभणी जिल्ह्यात. मोतीराम महाराजाची श्रद्धा, जसं मामावर श्रद्धा असलेलं हे निरपणा गाव आहे, तशी मोतीराम महाराजावर श्रद्धा असलेली माणसं आहेत तशी. साधू संतांचं जे जुनं आहे ते नवं करण्याचा प्रयत्न करू नका. ते तसंच चालू राहू द्या. ही गादी चंद्रसूर्य तोपर्यंत चालू ठेवायच्या असं आहे. आज बंडी आणली घालण्यासाठी, कधी कधी वापरू लागलो. आता पुष्कळ झाले की आता वारकरी संप्रदायाचा पोशाख आहे हा. या पोशाखावर मोतीराम महाराज कीर्तन करत असत. खंडेराव गुरुजी म्हणून एक मोठे कीर्तनकार होऊन गेले पालम तालुक्यामध्ये. पेटीचा आवाज जरी आला तर त्या शिवारातून परत गेले, ते त्यांनी कीर्तन नाही केलं. असे नियम पाळलेले महात्मे आहेत मोतीराम महाराजाच्या परंपरेमध्ये. असं उगा मनाला वाटते तसं मनगडंत मी काय म्हणतो घरी सांग तुला काय वाटतंय ते. इथे नाही. ज्ञानोबा तुकोबाराचे विचार सांगा, पांडुरंगाची उपासना आहे. मग स्वतःला काय वाटतंय ते 2 तास मला वाटते तेच सांगायचं का? उपासना सांगायची, साधना सांगायची, तपस्या सांगायची, त्याग आहे जीवनामध्ये. तुका म्हणे त्यागे विन चुकी जेना भोगे आम्ही बळी वीर गाढे. ज्ञानदेव वैष्णव मोठा लक्षात घ्या. आम्ही बलवान आहे. कशाचं बळ आहे? शरीराचं बळ आहे का? जिसकी लाठी उसकी भैंस हे बळ आहे का? दंडी मुडपीचं बळ आहे का? नाही. हे जे बळ आहे ते भक्तीतलं बळ आहे. भाव बळे या कळे एरवी भक्ती, शुद्ध भक्तीतलं भाव बळ आहे संत महात्म्यांचं. आम्ही बळी, आम्ही बलवान आहे म्हणतात. ते भक्तीतलं बळ आहे. बळियाचे अंकित
पेटलंय भडकायचंय पुन्हा. शांत आहे वातावरण. खूप दिवसाने भेटी गाठी झाल्या. उगाच वाटायचं रोज कुणाचा फोन येईल का, येतो का कीर्तनाला म्हणतील का कोणी, असं वाटायचं. आधाशीपणा निर्माण झाला होता, हावरटपणा निर्माण झाला होता. कुणीतरी बोललो आपल्याला, उगा बारका कार्यक्रम आहे, डिस्टन्स पाळून करू, मास्क लावू, सगळे सॅनिटायझर वापरू, 10-20 माणसात करू आपण भजन कीर्तन, येताव का महाराज. पैशासाठी नाही बरं का, पण ती अंतःकरणाची जी भूक आहे. आत्ता कसं तरी चेहऱ्यावर टवटे आल्यासारखं झाले थोडंसं. बरं त्या अण्णा त्या होटीतल्यापेक्षा आता बरं वाटायला की झाले 2-4 सेवा इकडं तिकडं काय असं बरं वाटायला लागले. माणसात आल्यासारखं वाटायले का नाही. हा, घरात होतो आता माणसात आल्यासारखं वाटायले. नाही तर माणसातून उठलो होतो आपण. घराच्या बाहेर सुद्धा यायला कालपर्यंत आळंदीत बंधन होतं, पंढरीत बंधन होतं, आषाढी कार्तिकी, बरोबर आहे. तीर्थक्षेत्राला सुद्धा बंधन होते. कायद्यापुढे आपल्याला चालता येत नाही. हो, कायद्यापुढे म्हणायचं आपण, बरं का. राजाज्ञा असते ती पालन करावी लागते. अडचण होते राजाला. प्रजा कुणाला बोलते, राजालाच बोलते. अडचण झाली तरी प्रत्येकाला काही वेगवेगळं वाटत असतं. थोडं मंदिरात लेकरं गेलेत का, बाजू नाहीत वाटतं, थोडंसं बोलू देऊ नका, सांभाळा. बळीयाची अंकित आम्ही झालो, आम्ही बळी वीर गाढे विठ्ठल. कंठी धरिला कृष्ण मने, कंठी धरिला कृष्ण मने,
अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश स्त्रियांच्या गळ्यातली एक पोत असते, त्याच्यात एक मणी असतो काळा, कृष्णमणी. कृष्ण मनात धारण केला, कृष्ण कंठात धारण केला. कंठाच्या ठिकाणी वाचे आहे. कीर्तनकार मंडळी ओळीला उभे आहेत. गणेश महाराज, पांडुरंग महाराज, ही कथाकार मंडळी आहेत. तुम्ही बहुश्रुत आहात. जे बाभळगावकर महाराज आहेत, फावडेवाडीकर महाराज आहेत, भूदेव आहेत आमचे बाळूदेव. आमच्या नागनाथ देवाची जागा भरून काढतात ते. असू दे असू दे, ते विश्वास ते त्यांचा. आपल्याच नादात म्हटल्यासारखं आपला एक विश्वास ते छोट्यांचं. लहानपण दे का देवा. हो, कोणी फोटो काढून घ्यायले चालूच इकडे तिकडे कोणी असं. हो, फोटो लॅमिनेशन करून विकू नका बरं का. काढून जवळच ठेवा. नाही तर बऱ्याच जणांनी उदबत्त्या विकल्या, जड्याबुट्ट्या विकल्या, जिवंतपणीच फोटो विकले. मामाने जिवंतपणी फोटो नाही काढू दिला. हा दर्श सांगत जा जगाला. सांगायचं बघा, उगा नाही परमार्थ टिकत. माझ्या मामाचं असं होतं म्हणून सांगायचं. आमच्या मामाचं सुद्धा म्हणायचं नाही, माझ्या मामाचं असं होतं म्हणायचं. ज्याच्या आईला भाऊ नाही त्यांनी हेच मामा म्हणायचे आपले, हेच मामा. बाकी कामापुरते मामा पुष्कळ आहेत जगात. कंस मामा तिथं भातचाच मारा निघालतो. शेलार मामा असा बाणेदार नाही का. मामा भरपूर आहेत. तसे आपले मामा आहेत. ज्यांना सख्खा मामा नाही त्यांनी मामालाच मामा म्हणायचा. हो, बऱ्याच जणांनी संत जातीपातीत विभागून टाकले. मामा सगळ्यांना आपले वाटतात. हो, लक्षात ठेवा. समाजाच्या नावावर दिंड्या निघायला लागल्या, हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं. व्यक्तिगत वैयक्तिक व्यक्तीच्या नावावर दिंड्या निघायला लागल्या. लक्षात ठेवा. बरोबर आहे महाराज, असं व्हायला लागलेलं आहे. मामा सगळ्याला आपले वाटतात. ते संतत्व आहे त्या ठिकाणी. जिभेच्या शेंड्यावर वैखरी वाचे आहे. तीच जीभ नाभीपर्यंत आहे. कुठवर आहे जीभ? ही जीभ आतड्याला जोडलेली आहे अशी मध्ये, अखंड आहे ती अशी नाभीपर्यंत.
इथं परा आहे, परावाणी स्वतंत्र चालते ती, स्वतंत्र ध्वनी आहे. तिथं स्वर लावायची गरज नाही, स्वरयंत्राची गरज नाही. तिथला ध्वनी नित्य चालू आहे. अनुहात ध्वनी वाहे सकळा पिंडी, राम नाही तोंडी कैसा तरे. नित्य ध्वनी या नाभीमध्ये सतत चालू आहे. ओम सतत चालू आहे. शीख लोकांची साधना. एक ओंकार सतनाम श्री गुरु प्रसाद, आद सत्य जुगाद सत्य. सत्य म्हणतात त्याला, ते सत्यवाणी येते. परावाणी ही सत्यवाणी. परा इथे पश्यंती आहे. पश्य म्हणजे पाहणे. चिंतन करताना या वाणीत प्रवेश झाल्यानंतर देव दिसतो. ज्याचं नाम घेतो आपण तो नाम आठविता. हा असं आहे. भगवंताचं स्मरण चिंतन करत असताना आठवण झाल्याबरोबर त्याची तो उभा टाकतो पुढे. नाम आठविता कंठी, असते सगळीकडे. मृदंग वाजते तर टाळ वाजवायचा असं आहे. मग पुन्हा महाराज बोलले म्हणायचं, पुन्हा राज माझ्यावर घालायचं. तुम्हाला ही लावायची सवय. संप्रदायाच्या काही शिस्तीचे नियम आहेत, लगेच सोडून द्यायचं नाही. मृदंग वाजतो तोपर्यंत मृदंगाच्या उतरणी बरोबर टाळ वाजवायचा. मृदंगाची उपासना पूर्ण होत असते. नाम आठविता कंठी. कंठातलं नाम चालू आहे तुमचं का वैखरीतलं नाम चालू आहे? तर स्वतःला विचारा. नाम चालू आहे का हेही विचारा. आपण नाम घेतो का, किती घेतो? त्या नामाला किंमत आहे. नामाची फार मोठी ताकद आहे. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ. इथे प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी असा अर्थ घ्यायचा. फक्त माणसाला भगवंताचं नाम घेता येतं कारण वैखरी प्रगट आहे. भाषा तयार आहे, आपल्याला बोलता येतं. चौभाषी माणूस आहे हो असं म्हणतात. सुभाष नाव असतं काही जणाचं. काय सुभाष म्हणजे काय आहे का? कोणाचं नाव येतं सुभाष? कोण आहे? कोई सुभाष? कोण आहे सुभाष? हा गैरहजर अबसेंटी पडली की हो का उग म्हणायला? दोन दोन आहेत की इथं लागल तेवढे. रगडत. सुभाष म्हणजे काय? आपल्याच नावाचा अर्थ आपल्याला माहित नसतो. आपल्याच नावाचा. एका हॉटेलला नाव आहे, कुण्या तर घरातल्या मुलाचं असेल, ते अर्श नाव दिले. काय दिले? अर्श. अर्श म्हणजे मूळव्याध असा अर्थ होते त्याचा. ते लेकराचं नाव ठेवले. आता काय ह्यांना शब्दकोशाचा जर अभ्यास नाही. हा वेद चांगलं बोलतो. सु म्हणजे चांगलं, भाष म्हणजे भाषा बोलणं, चांगली भाषा बोलणारा असं आहे. माझ्या बोलण्यामुळेच मला ब्राह्मणाचा महाराज म्हणतो. शुद्ध बोलायचं नका का काही कळलं नाही आपल्याला. अलंकारिक शब्द बोलायचे असे. रुबाबदार राहिले पाहिजे. असं आलंच नाही नखरे फोटो काढावे काही असं माणसं दोन चार हाताशी धरून आपलं महत्व वाढवावं काही कळलंच नाही. गबाळे गैबाने महाराजांनी जमलंच नाही. ते नखरे जमले नाहीत, नाटकही जमलं नाही. आणि ते करू नये. आहे ते सगळं कृष्णाशी अर्पण. बोलता येतं मानवाला, आपल्याला भाषा बोलता येते.
मग काही बोलायचं नाही. अनंत वाचाळ बरती बरळती बरळ. नामचिंतन करत जा. नामाचा अनुभव घ्या. तुम्हाला शब्दज्ञानाचा अनुभव आहे का नामचिंतनाचा अनुभव आहे? हो. कुठल्या अभ्यासावर आहात तुम्ही? अभ्यास आहे तरी का? दिला तरी आहे का? श्री गुरु कृपेने मिळाला तरी आहे का जीवनामध्ये? हो. कसं करावं चिंतन? हो. काय वाचेचा संबंध आहे? वाचेचा संबंध प्राणाशी आहे. पंचप्राणाशी वाचेचा संबंध आहे. हो. याच मार्गाने हो बघा, नासिकाद्वारा जो प्राण आहे, प्राणालाच वाणी गुंफलेली आहे अशी. हो. त्या प्राणाला, त्या वाणीलाच अंतःकरण गुंफलेलं आहे. असं हे सगळं असं समुच्चयच असा यांचा. अंतःकरण, पंचप्राण, वाचा, ह्या अशा गुंफलेल्याची वेणी गुंफल्यासारखं. आणि त्यातले ते अनुभव आहेत संत महात्म्याचे. हा प्रकाश म्हणजे का सूर्याचा प्रकाश नव्हता का जगात? खरं तर ज्याचं नाव प्रकाश आहे त्याला सुद्धा अंधारात बॅटरी घ्यावी लागते. हा, विचारा त्याला. अमावस्या दिवशी अंधारा लाईट गेली, काय घ्यायचं? बॅटरी घ्यावी लागते. त्याचे मसाले गेलेले असतात, चार्जिंग डाऊन झालेली असते. दिव्याखालीचा अंधार असतो. प्रकाशाचे साधन आहेत. मशाली होत्या जुन्या काळामध्ये. राजेशाहीच्या काळात, छत्रपती शिवरायाच्या काळामध्ये उजेडाचं साधन काय होतं? मशाल. हिलाल म्हणतात त्याला, टेंबा. हेंडगा, टेंबा, हिलाल, मशाल असं पेटवलेलं. गोडं तेल ओतायचं. ती बुधली असते, तेल ओतायचं. काय म्हणतात त्याला? बुधली. बोध बुधली ज्ञान दिवटी. उजळा तो प्रकाश आहे. आत्मप्रकाश म्हणतात त्याला. भक्तीतला प्रकाश आहे. अवघा जनी हा सूर्याचा प्रकाश भौतिक आहे. संतांच्याकडे प्रकाश ज्ञानोबा सांगतात. मार्तंड जे मंडप आहे म्हणून बसा वाटतं इथं. मंडप नसता तर पोळतं ते, दाहकताय त्याच्यामध्ये. सूर्याकडे पाहू देत नाही. नील किरण येतात त्याचे सूर्यामध्ये. दाहकता आहे, उष्णता आहे, तेज आहे त्याचं. त्या तेजाचं काठिण्य आहे, तीव्रता आहे त्या तेजाची. पण संतांच्याकडे जो प्रकाश आहे, निळोबराय सांगतात की त्यांना प्रकाश दाखवला तुकाराम महाराजांनी. नवला हा प्रकाश प्रकाशा वेगळा, झाकिता ही डोळा मालवेना. असा काही प्रकाश दाखवला त्यांना सद्गुरु कृपेने. एवनिया कृपावंते तुकया स्वामी ब्राह्मणाचाच असावा असं विधान नाही. कारण ब्राह्मणानं कुणबी गुरु करून घेतला. निळोबराय पिंपळनेरचे कुलकर्णी ब्राह्मण आहेत. निळकंठ नाव आहे त्यांचं. त्यांना निळोबराय म्हणतो आपण संप्रदायामध्ये. निळोबरायचे गुरु कोण? तुकोबराय. निळोबरायनी पिंपळनेरच्या ब्राह्मणांनी देहूतल्या जगद्गुरु तुकोबरायला स्वतःला कुणबी म्हणून घेतलं. तुकोबरांनी शेतकरी कृषीवल भरे देवा कुणबी केलो नाही तरी दंभे असतो. कुणब्यामध्ये दंभ नसतो. मी केलं माझ्यामुळं झालं असा दंभ नसतो त्याच्यामध्ये. तुकोबरायचा अनुग्रह घेतला आणि त्या दिवसापासून वृत्तीत बदल झाला, अंतःकरणात बदल झाला. डोळा उघडला तरी प्रकाश दिसायचा आणि डोळा झाकला तरी प्रकाश दिसायचा. आपल्याला डोळ्या उघडल्यावर प्रकाश दिसतो का डोळा झाकल्यावर दिसतो? डोळा उघडल्यावर, झाकल्यावर नाही. अंधार गुडूप आहे मध्ये दिसतच नाही काय.
मग दिसायचा मधला जो प्रकाश आहे तो आतला आत्मप्रकाश, आणि तो प्रकाश जगद्गुरु तुकोबरायाच्या कृपा प्रसादाने मस्तकावर हात ठेवला, जो की त्यांना बाबाजी चैतन्याने त्यांचा तो प्रकाश जागवलेला, तोच तुकोबरांनी पुढे दिलेला आहे. नकळे दिवस की राती अखंड लागली शे ज्योती, आनंद लहरीची गती वर्णुनी किती तया नकळे दिवस के राती. वाटलं का नाही ज्योत लागल्यासारखं? ज्योत पहा चमकली, जनाबाई सांगतात काय सांगू तिची बोली, परा पश्यंती मध्यमा वैखरीची झाली सीमा. सोहम ज्योत प्रकाश, तो प्रकाश, तो भक्ती प्रकाश. त्या दिवशी राहिला काय विषय सांगायचा, परत तोच आला आणखीन. उपसंहार पूर्ण झाला नसेल त्या दिवशी, म्हणून काय पहिल्या जन्मात किंवा जागरला चकल्या हाणलेल्या त्याचे पूर्ण व्हायचं राहिलंच असेल. असं टेकू टेकू बसून राहू द्या राहू द्या. कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रतिपावे पाळी. कसं बसलं होतं सिंहासनावर बसल्यासारखं. बहुतेक मोठा माणूस असेल तो पूर्वजन्मातला, आपण जागरला चकला हाणलेला, लय मानाचा असेल, असं बोलून आणावं लागत असेल. असं आता हेंडा येत कड कड हेंडा आता कुपाटी कुपाटी असं कसे उकळाले. असंच चालायचं, असंच प्रेम राहू द्या बरं का माझ्यावरती. हां, जितके दिवस चालेल उभा राहून मला कीर्तन जितके दिवस जमेल तितके दिवस मी करेन या पद्धतीने. असं आहे. आणि या शेवटचा दिवस ज्या दिवशी असेल त्या दिवशी या सगळे मोतीराम महाराजाचे मामाची माणसं लागतील ना त्या दिवशी. अवघाजनी प्रकाश, जगात प्रकाश दिसला पाहिजे. आज ज्याला प्रकाश पाहायला मिळाला त्याला जगात प्रकाश दिसतो. तो अंधारातही दिसतो, दिवसाही दिसतो, रात्री दिसतो, 24 तास दिसतो, 8 प्रहर दिसतो, कधी दिसतो. त्याचे डोळे काम करतात तोपर्यंत त्याला प्रकाश दिसतो. त्याच प्रकाशात तो आपली वाटचाल करतो. तो प्रकाश पुढे चालतो आणि त्या प्रकाशाच्या वाटेने स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ तो भक्ती प्रकाश तयार होतो. आणि मग कोण कसं कळतं, काला वाटुये Allah
असं आहे. आता गाण्याच्या चाली झाल्या, घ्याल का रायाशानो बनारसी, तुझ्या उसाला लागल कोला, तुम्हावर केली मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महा, केशवा माधवा. काय कासना म्हणणं आहे, चालू आहे, झालं पदरी पडलं, पवित्र झालं, बंद असण्यापेक्षा चालू. काला वाटू एकमेका निक्या वैष्णवाला द्यायचं आहे. खूप मोठा विषय वैष्णव मार्ग. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. वैष्णव त्यालाच म्हणतात वैष्णव की देवावरती खूप प्रेम आहे. माया म्हणजे अत्यंत प्रेम आहे. आपल्या पत्नीपेक्षा सुद्धा देव आवडतो जास्त त्याला वैष्णवाला. वैष्णवाचं द्वादशी व्रत आहे. 12 अंक महत्वाचा आहे वैष्णवाच्या जीवनामध्ये. एकादशी व्रताची सांगता पारणं कधी असतं? द्वादशीला असतं. ही 12 बंदी आहे, 12 बंधन आहेत. घालायची कधी उत्सवात वगैरे. ही 12 बंदी वस्त्र आहे वैष्णवाचं. आणि 12 ठिकाणी गंध लावावा वैष्णवाने. गोपीचंदन किती ठिकाणी लावायचं? ज्यानं एकाही ठिकाणी लावित नाही त्याला काहीच अडचण नाही की. ज्यानं लावितच नाही त्याला प्रॉब्लेमच नाही, काही प्रश्नच नाही. हा, तूच 12 लाव, 24 ठिकाणी लाव, कुठं लावायचं ते लाव. आहे का खडा म्हणते, खडा ढेकुळ आहे का ती काय? गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरवती. गोपीचंदनाची उटी तुळशी कंठी मिरविती. गोपीचंदन, गोपिकांनी आपल्या देहाचं विसर्जन जिथे केलं ती जागा, ती मृत्तिका म्हणजे गोपीचंदन आहे. आणि ते गोपीचंदन लावलं जातं असं. ऊर्ध्वपुंड्र भाळ कंठी शोभे माळ, कापीजे कळीकाळ तया भेने. उभं लावायचं. आमचे वैकुंठवासी सोपान काका महाराज इसादकर असं नाकाच्या शेंड्यापासून गोपीचंदन सहस्त्रारापर्यंत लावत होते. इथपर्यंत लावायचे, दशमद्वारापर्यंत लावत होते, इथून नाकाच्या शेंड्यापासून. बरेच जण लावतात पण ते कुरून लावलेलंच मोडून टाकतात. ते कोरण्यातच घंटा जातो. आरशात बघून बघून लावायचं असं. वैभव संपन्न दिसलं पाहिजे लोकांना आपण वैष्णव आहे. आपल्या कपाळाकडे बघितल्यावर आपल्याला कुणी चला हॉटेलला म्हणलं नाही पाहिजे. कपाळच पांढरा असेल तर कुठेही चल म्हणते. चला चहा घेऊ हॉटेलात म्हणतात काही लोक. 5वीला आम्हाला हॉटेलचा आणून चहा पाहिजे कीर्तनाला गेल्यावर. सांकेतिक बघायचं कोणाकडे तरी. सांगेल पुन्हा नंतर. आपल्या प्रेमाच्या माणसाला सांगायला काय हरकत आहे, कुणाला म्हणत नसतं. बघा बुद्धी थोडी खोडील आहे माझी, फार बालपणापासूनच स्मरणात. एकदा नोंदलं बिंबवलं की डिलीटच होत नाही. ते काही गोष्टी अशा आहेत त्या आणखीन डिलीट झाल्या नाहीत असं. आणि ते परमार्थ करण्यासाठी वाटचालीला कामाला आल्या, त्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्याच्यातून असं. नका पाजवू आपण कुठं इकडं चल तिकडं चालले. कशाचा परिणाम आहे? कपाळाला काहीच नाही. हो, त्याच्यामुळं असं होतं. गळ्यात तुळशी माळ आहे, माळ असली पाहिजे गळ्यात. 2 माळा असल्या पाहिजेत. एक माळ तुटली तर दुसरी ओवून घालीपर्यंत पाणी सुद्धा पिता येत नाही, म्हणून 2 माळा पाहिजेत गळ्यामध्ये. आहेत का बघा तपासून उगा, असं वरूनच लाकेटच लागायचं हाताला. 2 घालून टाका. नसतील तर वारीहून आणा. एखादी छोटी घाला हरकत नाही, पण 2 माळा ठेवा. एक तुटली तर दुसरी राही. वगळते एखाद्या वेळेस असं स्नान वगैरे करताना असं तुटतात माळा एखाद्या वेळेस. एखादी शिल्लक आणून ठेवत जा. वैष्णव मार्गामध्ये 12 टिळे लावले जातात. हे बघा बघा, 1 इथं गंध लावायचा पहिला. किती? 1. किती झाले? 2. इथं
आले जनरेटरवर असं लांब असणाऱ्याची अडचण होती, जागा पुरत नाही. असं आहे निक्या वैष्णवाला. असं आहे एकादशी व्रत सोमवार न करीती एकादशी करणारा बरं का. तुकोबर आहे वैष्णव मार्गातले. तुका विष्णुदास संताचे पोसणे वाक पुष्पतेने पाठविले. तुकोबर आहे स्वतःला विष्णुदास हरिदास म्हणून घेतात. तसं वागतात संत महात्मे त्या पद्धतीने. ऐका संतांचा एक अभ्यास आहे तुम्हाला सांगतो. उगा भरकटल्यासारखं जाऊ नका. कोणाचे भाषण ऐकून कोण काय म्हणलं कोण काय म्हणलं. तुम्ही फक्त गाथा वाचा. सारखा गाथा वाचता 5-10 वर्षात तुम्हाला संतांचे सगळे विचार कळायला लागतील. वाचनामुळं त्याचं पठन करण्यामुळं पारायण होईल आणि त्याची शक्ती पुण्याई ताकद तयार होत असते तुम्हाला. आणि मग तुम्हाला संतांचे विचार कळायला लागतील. संतच तशी बुद्धी आपल्याला देतील त्यांचे विचार करण्यासाठी. संतालाच आपल्याला शरण जावं लागेल. तुकोबर आहे सांगतात. 2च ग्रंथाचा अभ्यास सांगितला. गीता भागवत करीती. बाकी काय फापट पसाऱ्यात अडकायचं नाही. किती ग्रंथ असू दे तिकडे जायचं नाही आपण. गीता आणि गीता म्हणजे ज्ञानेश्वरी आणि भागवत म्हणजे जगन्नाथी भागवत. संस्कृत जमत नसेल त्यांच्यासाठी हे प्राकृतातला मराठीतलं संतांनी केलेलं आहे. 2च सण साजरे करायचे. कर्जबाजारी कशामुळे आहे माणूस. मी आता ह्या वर्षात सांगायला सुरू केलेलं आहे. कर्जबाजारीपणामध्ये आत्महत्या व्हायला लागल्या. सारखे सण चालू असतात चैत्रापासून शिमक्यापर्यंत. कितीतरी सण चालू. मग ह्याचे 5 रुपये शेकड्याना 10 रुपये शेकड्याना उपसापशी करण्यामध्ये कितीतरी अडचणी होतात. घरकर्त्या पुरुषाला खूप अडचणी असतात जीवनामध्ये. मग कर्जबाजारी होतो आणि कंटाळून तो काय करतो. कर्ज होईल असं वागूच नका की. हो आहे त्यामध्ये समाधान. आवश्यकता किती आहे जीवनाची. हो गरज किती आहे आणि बिनाकामाचं किती जमलंय आपल्या घरी. गरजेपेक्षा गरज नाही त्याची. स्वयंपाकघरातलं सामान कमी आहे पण बाथरूम मधलं जास्त आहे. शॅम्पू वेगळे प्रत्येकाचे वेगळे, कंगवे वेगळे, पेस्ट वेगळे प्रत्येकाचे, ब्रश वेगळे प्रत्येकाचे. हो बरोबर आहे. ते सगळे ते लोशन वगैरे सगळे आंघोळीच्या आधी लावायचे, आंघोळ करताना लावायचे, आंघोळ झाल्यावर लावायचे. बरं थोडं थोडं खाल्लं तर बरं होईल. इतकं सगळं ते भरलंय किचनपेक्षा. मसाला डब्यात हळद नसली तरी चालते पण शॅम्पूची पुडी नसायला भाग नाही. हाय का डोक्याला सगळं बघा. कपाटात 25 साड्या तशाच नेसायच्या राहिलेल्या आहेत पण तरी म्हणणार संक्रांतीच्या दिवशी काय नेसारखी माहिती गोंधळायला सुद्धा काही नाही. 25 काय पुढच्या जन्मात नेसायचे का. दळभद्री वागणे. कशासाठी असंतुष्ट राहता. असून नाही तोंड कधीच ठेवायचं नाही. बघा तेव्हा आणि हसायला आणखी माझ्याकडे बघून सगळं. हा लागूच झालं की कसं कळालं असेल ग महाराज. कधीच असंतुष्ट राहायचं नाही. हो निदान घर करत्या व्यक्तीच्या समोर तर नाही. अनेक अडचणी असतात. असे जातात माणसं मग कंटाळून. आपण त्याला समजून घेत नाही त्या व्यक्तीला. समाज शब्द महत्वाचा आहे. समाज शब्दातल्या मचा काना काढून टाका. समज समजून घ्या एकमेकाला. अडी अडचणी त्याचे अंतःकरण समजून घ्या. हे कर्जबाजारीपणामुळे होतं. 2च सण सांगितले. दसरा दिवाळी तोची माझा. काही बाकीचे सण करत बसायचं नाही. चॅलेंज आहे तुम्हाला. ह्याच्यापेक्षा दुसरा सण जर तुकोबारांनी सांगितला असला काढून दाखवा. चॅलेंज आहे तुम्हाला. ललकारतो मी. बाकी सणच सांगितले नाही तुकोबारांनी. नावं घेतली असेल कोणा सणाच्या समाजामध्ये साजरे होतात. जनता जनार्दन साजरा करतो. फक्त 2 सण सांगितले. दसरा दिवाळी. दसरा दिवाळी तोची माझा सण सखे हरिजन. विठोबाचे राज्याम्हा नित्य दिवाळी. विष्णुदास नामा जीवे भावे वाळी. 2च सण सांगितले. बघा जमते का. आणि आपल्या स्वतःपासून सुरुवात करायची नाही तर लोकांना सांगत फिरायचं. तुकाराम महाराज काय म्हणले असं हिंडा म्हणले सुगी गोळा करीत. तुझ्यापासून कर सुरुवात. तुझ्या कुटुंबापासून सुरुवात कर आणि मग लोक ऐकतील. बोले तैसा चाले तुका म्हणे तो अमोल. असं आहे. आणि 2च व्रत करायचे. एकादशी व्रत सोमवार न करी. तुमचे बाकीचे असते. चतुर्थी चंद्र व्यभिचारी आहे. गुरुपत्नीशी व्रत झाला. काय गरज आहे त्याचं व्रत करायची. 2च व्रत आहेत. तुकोबारांनी बाकीचे व्रत सांगितले नाहीत. एकादशी व्रत सोमवार न करीती. वैष्णव मार्गातले व्रत आहे ते. वैष्णवाने फक्त एकादशी आणि सोमवार करावा. बाकी चॅलेंज आहे तुम्हाला. कुणाला महागारी काही बोलायचं नाही. आत्ताच शंका असेल तर कीर्तन झाल्यावर मी आहे 1 तासभर. उगं काय म्हणायचं नाही. मला एक जणांनी विचारलं म्हणले ती एकादशी उजवावं लागते का. मी सांगितलंच नाही. म्हणले ते महाराज म्हणले तिकडे त्या महाराजा संग धडका घे. एकादशी उजवायची. कोणी सांगितली एकादशी उजवायची.
ज्ञानोबा तुकोबाने सांगितली का गाथ्यामध्ये एकादशी करायला सांगितली. व्रत करा एकादशी. मी स्वाभिमानी आहे ज्ञानोबा तुकोबारायच्या व्रताचा, असं आहे. खोडी कुणी काढायची नाही. आणि पंडित लोक खोड्या काढतात. तुकोबाला त्रास पंडित लोकांचा झाला. तो हे पडती आघात खोडी काढिती पंडित. आघात पडतात, पंडित लोक खोड्या काढतात. बरोबर आहे. त्रास कोणाचा झाला? पुस्तकी ज्ञानवाल्याचा त्रास झाला. पंडाना महात्मविषयक बुद्धी. पंडित पंडित म्हणजे काय? अरे पंडित तोची एक भला नित्य भजे जो विठ्ठलाची उपासना करतो त्याला पंडित म्हणतो. म्हणजे तुकोबारांनी सुटसुटीत मराठीतली पंडित शब्दाची व्याख्या सांगितली. उग पाठ केलंय म्हणजे पंडित काय? एक अभ्यास आहे संतांनी दिलेला. एकादशी आणि मला तेवढंच असतं एकादशी आणि सोमवार. जे गाथ्यात आहे ते तसं तुका म्हणे माझ्या जीवनाचं प्रमाण आहे, माझ्या जीवनाचं ब्रीद आहे तुका म्हणे. त्याच्यात बदल नाही. त्याच्यात कुणाला बोचतोय टोचतोय आता त्याचा वेगळा, त्याचा विषय वेगळा. ते असं ते मी म्हटलं ना तुम्हाला, गुप्त शत्रूचा छुपे रुस्तम असतात ना, त्यांचा त्रास होत असतो संप्रदायामध्ये. आणि आपल्याला ज्यांची ज्यांची संगत आहे त्यांचा सुरुवातीला अभ्यास करायचा, मग जगाचा अभ्यास करा, मग बाकीचा अभ्यास करा. आपण ज्यांच्या सहवासात आहे, जेवढे जेवढे आपल्याला भेटायला येतात बोलतात सहवास, त्यांचा सगळ्याचा अभ्यास करायचा. ओळखू द्यायचं नाही मी तुझा अभ्यास करतोय म्हणून. निक्या वैष्णवाचं जीवन आहे ते. वैष्णव मार्गामध्ये तुकोबार आहे म्हणून त्रास झाला. अशा दुष्ट लोकांचा तुकोबारांना त्रास झाला. पण ती आली शरणागती पत्करली त्यांनी. आली मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविली. असं तुकोबार आहे बोलत, असं परखड परखड बोलत असल्यामुळे. विठोबार ठोमाई चरित्र ते उच्चारा टाकल्यासारखं वाटलं. आज वेळापूर असतो. मी 1 वाजता आलोय आज. ते तुमच्या टायमातच सगळं करायचं तेच केलं. पण 1 तास गेला इकडं, चहा पिण्यात 1 तास गेला आणि मग भजन कीर्तन उशीर झाला. आता ओळखतं घ्या होतं. पण नागनाथ देव फास्ट हरिपाठ म्हणत होते. बघू आता जमतंय का तुम्हाला?
हा आता राज घालायचे बाळू देवा राज तेवढ्या वेगात येते का बघू म्हणून परीक्षेत पास होतात का हा काय कुठल्या जोड्याला होता कुणाला विचारून नागदेव एकटे म्हणत होते तेवढं इंजन एकटं बाकी डबे तेवढे एक इंजन कसलं होतं ते हा तसला ब्राह्मणच बघण्यात नाही माझ्या निष्कपट निरागस प्रेमळ निर्भेळ प्रेम होतं मला हमेशा म्हणायचं मला भेव वाटत नाही का बोलताना कीर्तन काय मारतीलच लोक तू कोबराला मारलं मी पुण्या गावचं पुण्या झाडाचं पान म्हणलं मी किस गली मे गलबला आमचा कोण आम्हाला गावात कुत्र विचारित नाही काय मारतील कुणी लोक काय काय आपल्या पदरचं आहे का प्रमाण आहेत बोललेले सगळे गाथ्यातले काढून द्यायला उगं नाही काही घरचा खिशातलं सांगितले का तुम्हाला पॉकेट मनीतल्या काढून मोजून असं मोजून दिलं का घरचं आहे का ज्ञानोबर आहे तुकोबरायचा विषय आहे म्हणून बोलतोय साधू संतांच्या महाराजासमोर बोलायला काही बी कसं जमल बोलायला साधू संतांच्या ब्राह्मणाच्या वारकऱ्यांच्या वैष्णवाच्या सानिध्यात बोलायचे तुम्ही गप्प बसले तरी हे म्हणतील की लयच आता पहिलं बरं होतं बिघडलं का काय म्हणतील ना मज ते हसतील संत जिही देखील ती मूर्तिमंत म्हणून उद्वेगले चित्त आहाच भक्त हे उग हा सगळंच जाते पाण्यात सगळं मुसळ केरात गोंडर जावं कसपट जावं टरपलं जावे का मुसळ जावं केरात कांड नाही की ते म्हणून व्यायाम होता बघा तुम्ही जुन्या स्त्रियांचे शरीर कांडण होतं दळण होतं दोन्ही भांडी घरी होते तुमचं मिक्सर कम ग्राइंडर फुर्र नुसता फेसच लोणीच नाही कशाचा व्यायाम आहे नळाचं पाणी मनगटालाच व्यायाम पाटावरवट्याचे वाटणं होते सगळे आता सगळे मिक्सरचे ते वाटतानाच चव निघून जाते डब्याच्या डबे मसाला आणि वास नाही कशाला आणि मी फोडणीला हे टाकलं वासच गेला की नाही चवच नाही कशाला आणि चव ना डव म्हणायचं म्हणाल हा फळूक पाणी खळबट काही बी म्हणायचं मग त्याला नाव ठेवीत बसायचं नावं ठेवून ठेवून खायचं म्हणून तर रोग व्हायला की मग पचन होईना गेले वटवागळ सुद्धा खायला लागले म्हणा लोक कसं हे व्हायरस मग हे असं होतं अवघड आहे सगळं चांगलं खाऊन सद्बुद्धी निर्माण होईना गेली शाकाहार सेवन करून काही खाण्याने कसे माणसाची वृत्ती निर्माण होईल माणसंच माणसाच्या घाताला निर्माण झाले बघितले का तुम्ही बघितलं का एका कुत्र्यानं दुसऱ्या कुत्र्याचं नरडं फोडलेलं कधी बघितलंय तुम्ही एका वाघानं दुसऱ्या वाघाचं नरडं फोडलेलं बघितलंय माणसंच माणसाच्या घातावरती टपले माणसंच माणसाला मारायला टपले माणसंच माणसाला संपविण्याच्या विचारात आहेत फार वाईट विचार आहेत हो यारे यारे एकत्रीकरण आहे विचाराचं वैचारिक देवाणघेवाण आहे काला म्हणजे लाही दही हे त्याचं रूपक आहे मला फार येत नाही सांगता माझं ढोबळ असं मोठाड असतंय असं मोठाड महाराज म्हणायचं असं उगा सरळ सरळ असं ढोबळ मानानं सांगायचं मला जे कळतं माझं गुरुकृपेने जे स्फुरण येतं ते बोलत असतो मी असं कोणाला विचारून नाही काय नाही आमुचे तो आहे सहज बोलणे नाही विचारून केले कोणा तू कोबराय सांगतात त्यालाही प्रमाणच आहे काल्याचं जे चरित्र आहे ते चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळातल्या चरित्राचा उच्चार आहे थोडक्यामध्ये आपल्याला एक लीला पाहूया ब्रह्मदेवाची खूप गाऱ्हाणे वगैरे तक्रारी गाऱ्हाणे सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी रावे की जावे सगळ्या लीला पाठ आहे तुम्हाला कितीतरी भागवत कथा तुम्ही ऐकल्या दरवर्षी भागवत असतं दशमस्कंदामध्ये भगवंताच्या खूप लीलांचं वर्णन आहे हरिविजय नावाचा ग्रंथ आहे ऐकत जा कधी श्रावण महिन्यात लावत जा हरिविजय ग्रंथात खूप लीला आहेत भगवंताच्या श्रीधर स्वामींनी वर्णन केलेल्या बाळक्रीडेचे अभंग वाचत जा सर्व नामदेवरायची तर फार गोड आहे बाळक्रीडे तुकोबरायची 100 अभंग आहेत बाळक्रीडेचे केवढी मोठी रचना आहे सगळी इंद्राचा गर्व परिहार करतात भगवान परमात्मा गोपिकांचा सुद्धा गर्व परिहार करतात कात्यायनी व्रताच्या निमित्ताने नग्न स्नान करू नये हा संदेश जगाला देतात कथा कर्मणूक म्हणून ऐकायची नाही कथेतला संदेश घ्यायचा घेतला तर तमाशातून सुद्धा संदेश घेता येतो पण संदेश घेण्याचा जो प्रसंग असतो त्याला वगनाट्य म्हणतात त्यावेळेला लोकच हजर नसतात हजर कधी होते लोक जेव्हा धिंगाणा चालू होता तिथं हजर होते मग शेट्ट्यान मग तर बिघडल्यावर तर काय मग आता ते कोल्हापुरी पटके सुद्धा टाकणार असं पटकेच काढून फेकणार असं आठवायला कुठलं तरी असं इकडे बघतो पडद्याकडे मी घेतलं तर लावण्य आहे त्याच्यात सुद्धा
ते आपण काय घेतो, जे घ्यायचं ते घेतोच नाही, तसं काही वेगळंच घेतो जीवनामध्ये. ऐन यवनात तारुण्यात नुसते काही शिट्ट्याच मारीत असतात पोट्टे, असं आहे. आणि मग ते म्हणते की म्हाताऱ्यालाच लागलाय, मग ते पटकात फेकला देणं. त्यातून सुद्धा घेण्यासारखं असतं ते वगनाट्यामध्ये एक आदर्श ग्रामीण जीवनातली कथा असते बरं का. त्याच्यातला एक आदर्श घेता येतो काय, ते नाटक वगैरे सख्खे भाऊ पक्के वैरी वगैरे वगैरे असं काही असतं, ते त्याच्यातून आदर्श जीवनामध्ये घेता येतो, घेतला तर त्याच्यातून सुद्धा. तसे अनेक लीला चरित्र तुम्हाला माहिती आहे. कथेत की करमणूक म्हणून नाही, विनोदाचार्य हसवायचा असा विषयच नाही संप्रदायाचा. ह्या पदव्याच नव्हत्या संप्रदायामध्ये, आल्या कुठून कळत नाही, इतक्या पदव्या ज्या कितीतरी झाल्या सगळ्या. ते युट्यूबला एक येते, लोक हसून हसून रडले म्हण, मला ते कळलंच नाही आणखीन वाक्य आहे का. कीर्तन ऐकताना लोक हसून हसून रडले म्हण. हा हा म्हणजे त्याचा विकार निर्माण झाला, हसण्यातच रोग जडला आणि रोग मग ते रडविलं त्या रोग, असं झालं का. चांगला पर्याय निवडला होता तुम्ही, मस्त 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 छान असे महाराज राहावे. मी लावत नाही हात, जाऊ द्या डिस्टन्स पाळून राहा, कोरोना नाही. आमच्या प्रेमातले आहेत असं, आमचं कधी भांडण नाही, दुमत नाही काय असं. एक अंतःकरण एक असतं, हृदय एक असतं, असं त्याच्या वयाचा संबंध नसतो त्याच्यामध्ये. हो खरं तर मी तुमच्या लेकरासारखा की सगळ्यांच्या समोरचा, तुमच्या देखत जन्मलेला आहे मी. हो लक्षात ठेवा. मला काय म्हणायचंय, आपला जर बंड्या वाईट असेल तर लोकाचा कृष्णदास चांगला वाटाव का नाही, प्रश्न आहे माझा तुम्हाला. आपला बंड्या वाईट आहे, जुगार खेळतो, दारू पितो, तमाशे नाचतो, खिसे कापीत फिरतो, भांडणं करतो, रोज एक मारामारी आणतो, रोज एक कंते तंटे आणतो. आपला बंड्या वाईट आहे, पण कुणाचा तरी एक कृष्णदास कीर्तन करते, चांगलं वाटावं का नाही. त्याच्या संग वय दुश्मनी नाही का, हसायला तेच कळ नाही मला. महाराज वेडे वाटायले का नाही की, कौतुकही करायला शिका. आपल्या मुलाचं तर करा, 100% करा, उगा 2% माझं करा. कुठं न जाता महाराजांनी स्वतः कष्ट करून प्रयत्न करून, बाबा ज्या घराण्यात कीर्तनाच्या परंपरा सुद्धा नव्हत्या, ज्या घराण्यात वारी नव्हती, ज्या घराण्यात भजन नव्हतं, ज्या घराण्यामध्ये फक्त नामस्मरण आणि अन्नदान होतं आमच्या पूर्वजांचं, शाकाहारी सगळे आमचे पूर्वज, फक्त एवढा त्यांच्या पुण्याचा विषय. हे सगळं जीवनामध्ये बरं का. नामदेव राय आली की नामदेव पायरी, आता लेट कमर्स हुशार असतात माणसं कीर्तन सुटायच्या टायमाला, आणि तासभर लांब कुठं तरी एक कार्यक्रम झालेला तुम्हारे मन की बात मैंने पहचानी, मन कवडेपणा, मला अंतर्ज्ञान झाले हो आता. बरोबर आलं का नाही, लागू बागू दिवाळी म्हणायचं. मग तक्रारी झाल्या, गारहाणे आले, मडके फोडले, दह्या दुधाच्या चोऱ्या झाल्या, हे तत्व आहेत सगळे सांगत असताना. आणि मग उंच शिंक लावायचं वगैरे अनेक प्रयत्न केले गोपी गवळणी. मग यशोदेने सांगितलं मातेने, आता गाई घ्या. मग गोधने घेतले, बलराम दादाला एक शानसूरचं राहू म्हणून बलराम दादाला दिलं सोबत, आणि मग निघाले. वृंदावनामध्ये जाऊन महारास विलास रचना रचली, आणि मग तिथे रास रचला 3 टप्प्यामध्ये, वृंदावन निकुंजवन कुंजवन, राधानी तो मुरारी क्रीडा कुंजवनी करी. जनाबाई सांगतात, डुल्लता डुल्लता कृष्णाले निज मंदिरात, राधानी तो मुरारी क्रीडा कुंजवनी करी. असं बोलतो. एकमेका विडे देत दासी जनी उभी तेथ, राधानी तो मुरारी क्रीडा कुंजवनी करी. जनाबाई काय शिक्षण होतं त्याचं. हो आमचा आदर्श तर इंग्लिश मिडियमचा आहे. जनाबाई तर पहिली अंगणवाडी बालवाडी सुद्धा नाही. किती सुंदर गवळणी अभंगाची रचना आहे जनाबाईची. जवळपास 450च्या जवळ अभंग आहेत जनाबाईची, शालेय शिक्षण नसताना. काय करायचे शिकलेली माणसं असून, काहीच नाही, वाचन नाही, काही असं त्या प्रपंचही करा, पण इकडेही या, लवकर उद्धरून जा, फार गुरफटून पडू नका. उतार वयामध्ये लवकरात लवकर येऊन उद्धाराच्या मार्गाला लागा, नामचिंतन करा. आमच्या पूर्वजन्मातला आमच्या सोबत आलेला आहे. होता पहिला अभ्यास समयी घाला वया कास,
आणि मग वृंदावनामध्ये गोपाळ, गाई, बलराम दादा, श्रीकृष्ण परमात्मा, भगवान शंकर, गोपी गवळणी सहित सर्वांचा रासविलास रचना झाली. तिथून पुढे नंतर मग गाई गोपाळांना बाजूला काढलं. निकुंजवनामध्ये गोपी गवळणी राधेसहित, त्या पहिल्या टप्प्यात ही राधा होतीच, कृष्ण परमात्मा, मग पुरुषांना बाजूला काढलं. मग नंतर स्त्रिया, मग रास रचना झाली. आणि तिथून पुढचा शेवटच्या टप्प्यात सगळ्यांनाच काढलं आणि राधा कृष्णाचा रास, त्याला कुंजवन म्हणतात. रमन रेती वगैरे हे ठिकाण येते. रे मन तूने जाना नहीं ब्रज का महिमा महान, रमन रेती लेट्यो नहीं कियान जमुना पान. अरे म्हणा तू हे जाणूनच घेतलं नाही. रमन रेतीमध्ये आजही साधू यमुनेच्या त्या वाळूमध्ये, वालुकामध्ये लोळतात. भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरणाला लागलेली ती मूर्ती काय, राधेच्या चरणाला लागलेली मूर्ती काय, गाई गोपाळांच्या चरणाला लागलेली मूर्ती काय. भक्ती सुखातला आनंद दिला आणि मग नंतर त्यांना सांगितलं, आता गाई गोपाळ यमुनेच्या तटी येती पाणी मिळवणी. तिथे खूप लीला झाल्या. काग बग रिठा मारिले बाळपणी, 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 अवघे दैत्य ठाणे मुरारी, अवघे दैत्य ठाणे मुरारी, काग बग रिठा मारिले घेतो, काय हरकत नाही. अवघे दैत्य खानी गायी चारल्या. खूप नवलक्ष गोधलं सर्व गोपाळांच्या, पेंध्या, वाकडा, बोबडा, आसंद सुदामा, तनसुखा, मनसुखा, बिल्व मंगल, सगळे भरपूर गोपाळ हे सगळे सवंगडी होते. 18 पगड जातीतील सर्वांना भगवंताने मित्र बनवलेलं होतं. मैत्री होती भगवान कृष्ण परमात्म्याच्या संग. वानर गोवळ गाई सवे हरित फिरत सो, मनोनी भिन्न भेद नाही, निद्रा करिता होतो पायी सवेची लंका. वानर गोवळ गाई गोपाळ सगळे होते, ते सर्व जाती जमातीतील होते. सर्वांना भगवंताने असा भेदभाव नव्हता. मी की पाटलाचा मुलगा आहे, हे सामान्य आहेत, असा काही विषय नव्हता. बहुजनातले आहेत असं नाही, सर्वांच्यावरती सारखं प्रेम होतं. खरं तर भगवंताने स्वतःच काला वाटला असता, पण पेंध्याला मानाचा अधिकारी. आपल्याकडे सुद्धा मान असतात, विण्याचा मान, चालीचा मान, मृदंगाचा मान, पंक्तीचा मान, असे पारायणाचे मान, सगळे कीर्तनाचे मान, असे जे मान असतात तसे ते मान होते त्यावेळेला. ब्रह्मदेवाने गायी चोरून नेल्या. वैष्णव नसल्यामुळे ब्रह्मदेवाला आपल्या बापाचंच आपल्याला महत्त्व कळत नाही. हां, बघा त्या फलाण्याच्या पोराला त्याच्या बापानं, अरे तुझ्या बापाची ऐपतच नाही, गरीब आहे तो, स्वतःच्या बापाचा अभ्यास नाही, त्याला कुळाचा अभ्यास काय आणि घराचा अभ्यास काय असते. असे भरकटलेले खूप पाहायला मिळतील आपल्याला. बापाच्या जीवावर जगणारे किती दिवस. 18च्या पुढून स्वतःची तयारी असली पाहिजे. 21च्या पुढून तर मग पती पत्नीने आई वडिलांना सांभाळलं पाहिजे त्या कुटुंबातल्या. चोरून नेलं, बापाचंच महत्त्व कळलं. 1 संवत्सरपर्यंत, संवत्सर म्हणजे वर्षभरात तिकडंच नेऊन ठेवलं. तोपर्यंत दुसरे सगळे गोपाळ निर्माण केले. सवत्सा गायी वासरासहित नेल्या होत्या. त्याच रंगाच्या गायी, त्याच रंगाचे वासरं, त्याच वयाचे त्या गायी वासरं, तेच गोपाळ, त्याच वयातले. काही गोपाळाचे लग्न झाले होते, ते सुद्धा गोपाळ सत्य लोकात चोरून नेऊन ठेवले. पण तसलेच गोपाळ निर्माण केले. मिश्या तशाच, दाढी तशीच, नाक तसंच, रंग तसाच, उंची, ठेवण, ठाण, मान, गुण, लावण्य, रंग, रूपरेखा सगळे डिक्टो जशाच तसे. हा, त्या बायकोला लक्षात आलं नाही देवानं दुसरा गोपाळ आपला नवरा बनविलेला आहे म्हणून. हां, वर्षभर अशी ही सगळी अन्यथा कर्तुम शक्ती होती भगवान परमात्म्याची.
आणि मग भगवंताने मग पुन्हा आला बघण्यासाठी. कधी? 1 वर्षानंतर काय चाललंय गोकुळात बघण्यासाठी. तसं ते गोवर्धन पर्वताच्या प्रसंगाला त्या इंद्रानं तसं केलं. हे सगळे लेकरच परंतु बापाचीच परीक्षा घ्यायला निघाले. आणि मग ह्या ब्रह्मदेवानं असं केलं. त्या प्रसंगाला भगवंताने हे सगळं निर्माण केल्यानंतर गर्व परिहार झाला. मग शरणागती पत्करली. ते परत सगळे दिले. मग सवत्सा नेलेले गाई गोपाळ वगैरे सगळे भगवान कृष्ण परमात्म्याच्या सान्निध्यामध्ये आला. आणि भगवंताचा संग हवा हवासा वाटू लागला त्याला. कुणाला? ब्रह्मदेवाला. कान्होबाची संगती संगती कान्होबाची संगती कान्होबाची संगती ब्रह्मादिक इच्छिती ब्रह्मादिक इच्छिती ब्रह्मादिक इच्छिती ब्रह्मादिक इच्छिती धन्या मना विद्याला धन्या मना विद्याला धन्य मनविती अल खूप सुंदर आहे. अब ब ब ब हत 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 खूप सुंदर विषय ते बघा ते गोळत. आस करीती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती नाही दिला काला. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे ज्ञानेश्वर एकत्र आले. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख बिभ्रदवेनुं जठर पेठ पटयो हो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानो मसृण कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदव हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे. पुराणातला श्लोक आहे. एकत्र गोलाकार बसवलं. अवघ्या सोडियाला मोठा खडकावर एक वस्त्र अंथरलं. अना भोकरे भाकरी दही भाताची शिदोरी ताक सांडादुरी असेल ते एकत्र केल्या सगळ्या शिदोरी. ते पाप पुण्य सवेशीन सगळ्यांच्या शिदोरीला पाहिला कृपा कटाक्षाने पवित्र केल्या. हाताच्या स्पर्शाने एकमेकात मिसळल्या. कोणती कोणाची भारी हलकी त्याच्यातला भेद मोडून काढला आणि त्याचा प्रसाद तयार झाला. मुदा घेऊन या करी पेंधा वाटी तो शिदोरी भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ तुकाराम 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 तुकाराम